ह्या अशा पुऱ्या तयार करून आपण तळून जर दिल्या मुलांना दह्यासोबत त्याच्यासोबत त्याला तर मुलं ते नाश्ता आवडीनं खातात। शिवार चॅनलमुळे माझा एक उद्योग उभा राहिला पिठाचा। तर हे धपाट्याचं पीठ आहे, हे पीठ मी काय करते माझ्या शेतातच ज्वारी पिकवते, त्याला वाळवून त्याचा हुरडा तयार करते। मला वाटलं सुद्धा नव्हतं माझा हा बिझनेस 2-3 क्विंटलच्या धपाट्याच्या पिठापर्यंत जाईल। नमस्कार, माझं नाव गंगासागर लव पडघणकर, गावाचे नाव खनेपुरी। तर मी पहिले हे धपाटे करत होते, स्टॉल लावून हे करून धपाटे विकत होते। पण जेव्हा आम्ही स्टॉल लावला तिथं शिवार चॅनल यांच्याशी माझा संपर्क आला, त्यांनी माझा एक व्हिडिओ तयार केला आणि त्या व्हिडिओमुळे मला एवढे लाईक मिळाले की मला वाटलं सुद्धा नव्हतं माझा हा बिझनेस एका किलोच्या धपाट्याच्या पिठापासून 2-3 क्विंटलच्या धपाट्याच्या पिठापर्यंत जाईल। आणि मी ह्या असं पीठ तयार करून धपाटे तयार करून हे पॅकिंग करून विकू शकते, ही संकल्पना मला शिवार चॅनलमुळे मिळाली। शिवार चॅनलमुळे माझा एक उद्योग उभा राहिला पिठाचा। तर हे धपाट्याचं पीठ आहे, हे पीठ मी काय करते माझ्या शेतातच ज्वारी पिकवते, ती ज्वारी पूर्ण तयार न होऊ देता त्याचे हिरवे कणस खोडते, हिरवे कणस खोडून ते भाजून त्याला वाळवून त्याचा हुरडा तयार करते आणि ते हुरडा गव्हात ज्वारी हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ ओवा जिरे याच्यात मिक्स करून त्याचं पीठ तयार करते आणि ते पीठ पॅकिंग करते। आणि ते परत माझ्याकडं चकलीचं भाजणीचं पण पीठ आहे, ते पण मी घरीच तयार करते, माझ्या घरच्या शेतातल्या डाळी तयार करून करते। माझ्याकडं मुगाची तुरीची उडदाची जात्यावर भरडलेली डाळी आहे, माझ्या या गटातल्या महिला जात्यावर डाळी भरडतात आणि त्या डाळी आम्ही त्या पण कुरिअरना पार्सल देतो। आता हे धपाट्याचं पीठ तयार हे पॅकिंग तयार केलेलं आहे मी आणि याच्यानंतर हे पीठ आपण पॉकेट खोलून टाकायचं, त्याच्यामध्ये आपण मी पालकाची भाजी वापरते, तुम्ही मेथीची वापरू शकता, कोथिंबीर याच्यात ही पेस्ट तयार केलेली लसण अद्रक आणि ओवा जिरे घालून ती पेस्ट टाकायची आणि त्याचे धपाटे। तर याच्या आपण अशा छोट्या छोट्या पालक पुऱ्या पण करून लेकरांच्या नाश्त्याला अशा देऊन तळून लेकराला देऊ शकतो। कारण काय होतं माहिती का, मुलं भाजीपाला खात नाहीये, आपल्या ज्या ताटातली भाजी निवडून टाकतात किंवा डब्याला जर भाजी दिली तर तोंड वाकडं तिकडं करतात, माझाच मुलगा भाजीपाला खात नाही। तर ह्या अशा पुऱ्या तयार करून आपण तळून जर दिल्या मुलांना दह्यासोबत त्याच्यासोबत त्याला तर मुलं ते नाश्ता आवडीनं खातात। पिठासाठी किंवा तुम्हाला रेसिपीसाठी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 77758722219। मला शिवार चॅनलनं भरपूर सहकार्य केलं, पण तुम्ही मला सहकार्य करावं अशी मी विनंती करते। धन्यवाद।